नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि मंडळी, तुम्ही बघू शकता की मी हॉल शेजारीच आहे. आणि हॉल म्हणजे आज आम्ही आंबे काढण्यासाठी आलतो, तर हॉलचं पण काम होतं. अगोदर आम्ही हॉलमधली साफसफाई केली, कारण आज छोटा सत्कार समारंभाचा कार्यक्रम होता. तो आवरला आणि मग भाऊ म्हटलं चला आंबे काढूया. खरं तर मंडळी, आम्ही ह्यात वरती म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की आमच्या इथे चिक्कूची, आंब्याची, नारळीची अशी झाडं आहेत. एक आड एक असं आहे. आणि इथं आम्ही 3 आंब्यांची म्हणजे वरल्या बांधाच्या आंब्याचे 3 आंब्यांचे आंबे काढलेले आहेत. आणि आम्हाला व्हिडिओ काही बनवता आला नाही, कारण आमच्या हॉलला पण भाडे भरपूर असल्यामुळे आम्हाला वेळच मिळाला नाही. आणि ताई पण गावाला गेल्या आता, त्यामुळे व्हिडिओ काय बनवता आला नाही. तर म्हणलो चला तर मग आज मी व्हिडिओ बनवतो. आणि हे वरती तुम्ही पाहू शकता असा की ह्या आंब्यांचे आंबे काढलेले आहेत. आणि खाली पण आमचं हे खायले शेत पण आमचंच आहे. आणि ते आता म्हणजे लावण होती आणि ते शेताची आता भरणी झालेली आहे. आणि ते आता साखळी पद्धतीनं पाणी म्हणजे पाणी जरी लावलं तरी 3 सऱ्यासनी व्यवस्थित लागावं यासाठी ते साखळी करायला लागल्यात. म्हणजे खोऱ्याने साखळी करायला लागल्यात. कट्टे मारणे पण हा प्रकार असतो, पण इथे साखळी पद्धत करायला लागल्यात. चला तर मग बघूया कसं करायला लागल्यात. हे तुम्ही पाहू शकता की म्हणजे ती सरी मधने आपण जेव्हा लावण केलेली पाहिलेली होती ती आता सरी फोडून इकडं तिकडं हे केले, भरणी केली आहे. म्हणजे शेताची भरणी केली आहे. ह्या आधी आम्ही ह्या शेतामध्ये लागवड घातली आणि मग लागवड घालून शेताची भरणी केली आहे. हे पाहू शकता तुम्ही. आणि खाली आंबे काढाय पण चालू आहेत. तुम्हाला साखळी पद्धत कशी आहे ती दाखवतो चला. ऊसाचं पीक हे असं आहे की ते 3 वर्ष चालतं. म्हणजे आता लावण केली तर पुढल्या वर्षी खोडव्याला पण आपण ठेवू शकतो आणि खोडव्यानंतर बोडव्याला पण ठेवू शकतो. पण ऊस जरा आपणाला म्हणजे टनाला कमी पडत प्रत्येक वर्षी जातो. आणि हा ऊस काय आम्ही रसवंतीसाठी लावलेला आहे. शेतकरी मंडळी, शेतकरी वर्षभर राबत असतो ह्या ऊसासाठी. आणि शेवटला मात्र टनाला 3600-3800 असाच दर होतो. आणि बरं ह्यात राबायसाठी हे कट्ट मारणं, त्या परत भांगलणी ह्यासाठी किती खर्च होतो हे शेतकऱ्यालाच माहिती असते. हे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने साखळी पद्धत केलेली आहे. म्हणजे ह्या मधल्या साखळीला जेव्हा पाणी लावलं जाणार तेव्हा ह्या 2 सरींना पण पाणी जाणार. अशा पद्धतीनं साखळी पद्धत ही पाणी येते आहे. आणि दुसऱ्या वावरात आमच्या म्हणजे एकरभर वावर आहे, त्याला कट्ट मारल्यात. ते काय मला माहीत नाही कसं मारल्यात ते, कारण ते आम्ही दुसऱ्या व्यक्तीला सांगून ते करायला लावलेले आहेत, कारण ह्या दोघांना वेळच नाही आहे. हे बघा, पाहू शकता तुम्ही इथं साखळीने पद्धतीने पाणी पाजण्यासाठी हे केलेलं आहे. चला मग आपण खायला बांधायला आलो आहे. हे नारळीची झाडं पाहू शकता. नारळ पण आमचे काढाय आल्यात, पण वेळ नसल्यामुळे ते काही काढलेले नाहीत. आंबं पण पाहू शकता, भरपूर आंबे आहेत. खाली पण भरपूर वाऱ्यामुळे पडायला लागल्यात. तिकडे आंबे उतरायचं काम चालू आहे, चला बघूया. ह्या आंब्याचे आम्ही त्या दिवशी आंबे थोडे काढलेले आहेत, म्हणजे 2 ट्रे आंबे काढलेले आहेत. आता थोडे राहिलेले आहेत, ते थोडे दिवसांनी काढणार आहे. आणि आता ह्या आंब्याचे पण 2 ठिके आंबे काढलेले आहेत, ते तुम्ही बघा. आणि पुढे एक आंबा आहे, ते आपण आंबे काढायला चालू आहेत. आमचा हा आंबा गव आंबा आहे. आणि आंबा खाला म्हणजे आम्ही केमिकलमध्ये बिन घालता आंबे पिकवतो. हे बघा, आमची धनू स्वयं आंबे काढायला लागल्यात आणि 2 जणी गावाला गेल्यात, शौर्य, आरू. आणि हे शिकाळ आहे, हे नवीनच ह्या वर्षी आणलेले आहे. याने आंबा काढणं सोपं जाते. हे तुम्ही पाहू शकता, ह्यात अडकून आंबे काढले जातात. धार आहे होय, आणि ह्याला असं विळती आणि धार पण आहे. आमच्या आंब्याच्या झाडाला एवढे खाली आंबे आहेत की हाताने पण तोडायला येतात. हे बघा तुम्ही, भाऊ कसे आंबे काढायला लागतात बघा. आणि शिकाळ्यानं पण काढतात. मंडळी, आमचे आंबे काढून झालेले आहेत, म्हणजे थोडेसेच काढलेले आहेत आणि थोडे 2 दिवसांनी काढणार आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता आम्ही आंबे भरून घरला चाललोय आणि घरात गेल्यावर पण आम्हाला भरपूर काम आहे, कारण हे उद्या आंबे पुसून ठेवायला पाहिजेत. आम्ही काय बिना केमिकलचंच ठेवतो, तसंच आम्ही पिकवतो. चला तर मग, धन्यवाद.